नवाडच्या रत्नागिरी, नवाडच्या नंतरचं रत्नागिरी आणि अलीकडच्या काळामध्ये उदय सामंत आणि परिसरातून बदललेली रत्नागिरी, ही तिन्ही रत्नागिरीची रक्कम मला माझ्या डोळ्यामध्ये सांगता आली. आणि याच्यामध्ये उदय सामंत यांचा सिंहाचा वापर सातत्याने राहण्याबद्दल उदय सामंतांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तर ते आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी युवक आहेत. रत्नागिरीच्या घराण्याच्या जिल्ह्यामध्ये मंडळाचे सदस्य, रत्नागिरीमधून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्याचे राज्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अशा त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय वाटचालीमध्ये गेली 25-30 वर्ष आम्हाला सर्वांनाच एकत्रितपणाने काम करतात. साप्ताहिक उपक्रमासाठी नसते तर एक सगळेचं साधारण अशी मानण्याची मानसिकता राष्ट्रीय नेत्यांच्या मनामध्ये असावी. या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व जडणघडीमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर घडवणीमध्ये टाटा परिवाराचा, टाटा उद्योग समूहाचा सिंहाचा वाटा आहे. ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सुद्धा टाटाने खूप मोठ्या पद्धतीचे स्टील उद्योग या संबंध देशभरामध्ये उभे केले. अगदी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये उभारलेलं ताजचं हॉटेल असेल, ज्याच्यावरती 26/11चा हल्ला झाल्याच्या नंतर अतिशय दुर्मनस्क मनस्थितीमध्ये रतन टाटाजींनी ते पुन्हा एकदा उभारलं. प्रखर इच्छाशक्ती कशी असू शकते, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशासाठी समर्पित भावनेने कशामध्ये असू शकते, याचं उत्तम उदाहरण या देशामध्ये म्हणजे टाटा समूह आहे. त्याचा मी आवडता उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. आणि म्हणूनच राज्य सरकारच्या संकल्पनेतून टाटा उद्योग समूहाच्या CSR फंडातून आज माझ्या कोकणातील रत्नागिरीच्या परिसरामध्ये हे कौशल्यवर्धन केंद्र या ठिकाणी सुरू होतं आहे. उदयनिशींनी सांगितल्याप्रमाणे सेमीकंडक्टरचा कारखाना असेल, संरक्षणावरती आधारित असलेल्या उत्पादनाचा सुद्धा कारखाना असेल. एकेकाळी रत्नागिरीमध्ये ज्यावेळेला स्टॅलाइटचा प्रकल्प आला त्यावेळेला किती प्रचंड विरोध झाला ते आम्ही सर्वांनी अनुभवलं. इंद्राचा प्रकल्प आला त्यावेळेला सुद्धा विरोध झाला. पण आता उदयला किंवा मिळालेला उद्योग विभागाचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करता आणि प्रदूषण विरहित कारखानदारी आणत असताना कोकणातील अलीकडच्या कालावधीमध्ये बंद घरं स्थलांतर होण्याचं जे काही प्रमाण आहे ते रोखण्याच्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो आहे त्याचं खचितच कौतुक आम्हाला सर्वांना निश्चितपणे या ठिकाणी म्हणतं आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये रत्नागिरी राज्यातील नव्हे तर देशातील एक महत्त्वाचं स्थान, पर्यटनावरती आधारित उद्योगधंद्यांना पुरस्कार देणं आणि गावी कोकणीच्या काजूच्या बागात तितक्याच पद्धतीने जतन करणं हे महत्त्वाचं नावावर येईल. त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नसते. कारण देशाच्या उद्याच्या भवितव्यामध्ये नरेंद्र मोदी सर्वांच्या कल्पनेमध्ये देश घडवण्याची जी काही कल्पना होत आहे त्याच्यामध्ये टाटा समूहाचा सिंहाचा वाटा होत असताना या कौशल्यवर्धन केंद्रामध्ये सुद्धा दरवर्षी 7,000 विद्यार्थी भगिनी शिकणार आहे. आणि मला विश्वास आहे की 21व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात देश घडवण्याच्या कामामध्ये या विद्यार्थी भगिनींचा सहभाग अतिशय प्रचंड प्रमाणावरती योगदानाच्या स्वरूपामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी राहील. आता उदयजी रत्नागिरीवरती राजगिरी लक्षात ठेवायला पाहिजे. रत्नागिरीपेक्षा जास्त जमीन आज MIDCनी आणि दिल्ली मुंबई टेस्ट जर्मनी रायगड जिल्ह्यामध्ये संपादित केलेली आहे. जवळपास 15,000 एकरच्या आसपास तिथेही वेगवेगळे उद्योग आपल्याला आणायचे आहे. आणि अशा परिसर कोकणातील एक तऱ्हेचं नैराश्य झटकून टाकत असताना कोकणाचं निसर्गाचं वर्णनाच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा उच्च शिक्षित, कारण कोकणाला तर खूप लाभले. कोकणाने या देशाला प्रचंड प्रमाणाचं योगदान दिलं, राज्याला सुद्धा योगदान दिलं. हीच योगदान देण्याची प्रक्रिया पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा कोकणातील तरुणी निश्चितपणे दाखवतील थोडा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आम्हाला सर्वांनाच खात्री आहे की येत्या वर्षभरामध्ये 2025 आहे, 2026मध्ये मार्चच्या आसपासच होळीला आपण शिमगा म्हणतो. त्यावेळेला त्या शिमग्याच्या आणि होळीच्या आनंदामध्ये आपण या कौशल्य केंद्राचा निश्चितपणे कौशल्यवर्धन केंद्राचा लोकार्पण करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.